देशभरात पाळणा जजून कृष्ण जन्मोत्सव साजरा। मथुरा वृंदावनमध्ये भाविकांची अलोट गर्दी, तर आज सगळ्यांना दही काल्याचे वेध। दहीहंडीनिमित्त मुंबई ठाणे परिसरात लाखो रुपयांचं पारितोषिक असलेल्या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगणार, तर गोविंदांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी मुंबई प्रशासन सज्ज। ठाण्यातील टेंभीनाका परिसरात आनंद दिघेंच्या मानाच्या दहीहंडीचं आयोजन, तर मनसेसह ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही दहीहंडीचं आयोजन। दादरमध्ये आयडियलची दहीहंडी, महिला गोविंदा पथकाकडून दहीहंडीला सलामी, बालगोपालांमध्ये उत्साहाचं वातावरण। शिवडी विधानसभेतील ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या लालबागमध्ये भाजपकडून दहीहंडीचं आयोजन, भाजपच्या बड्या नेत्यांसह बाळासाहेब ठाकरे, एकनाथ शिंदेंचे बॅनर। मुंबईतील सांताक्रूजच्या गोविंदा पथकाकडून 7 थरांची सलामी देण्यात आली। विघ्नहर्ता गोविंदा पथकाची सांताक्रूजच्या राजाला सलामी देऊनच दहीहंडी साजरी करण्याची परंपरा। पाटण्यात जन्माष्टमीनिमित्त इस्कॉन मंदिराला आकर्षक सजावट, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। पुण्यात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन 35 मंडळांचा एकच दहीहंडी साजरी करण्याचा निर्णय, लाल महाल चौकात दहीहंडीचं आयोजन, पुनीत बालन यांचा पुढाकार। नाशिकच्या मनमाडमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा, गोपाळकृष्णाच्या भजनात भाविक दंग। धुळ्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून महायुतीचे काळे कारनामे अशी प्रतिकात्मक स्वरूपाची दहीहंडी, मविया सरकार पाडून भाजपनं सामाजिक मर्यादांना तिलांजली दिल्याचाही आरोप। वर्ध्यात आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं दहीहंडीचं आयोजन, हंडी फोडण्यासाठी विदर्भातील विविध गोविंदा पथकांची हजेरी। आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मोत्सव आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली, यावेळी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी। यवतमाळमध्ये हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की असा गजर करून श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा, तर अंकुश बगमारे यांच्याकडे श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त आकर्षक देखावे। भिवंडीच्या भंडारी कंपाऊंड परिसरात जन्माष्टमी साजरी, युवा शक्ती मित्रमंडळानं आयोजित केलेल्या सोहळ्यात भोजपुरी कलाकारांनी गायली श्रीकृष्णाची गाणी। कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर अभिनेत्री शिल्पा शेट्टी जुहूच्या इस्कॉन मंदिरात पती राजकुंद्रा आणि कुटुंबियांसोबत भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले। दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं दहीहंडी उत्सवाचं आयोजन। मथुरेमध्ये कृष्ण जन्माष्टमीनिमित्त कृष्णभूमी मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी। सिंधुदुर्गच्या मालवणमधील राजकोट किल्ल्यावर असलेल्या शिवरायांचा पुतळा कोसळला, पुतळा कोसळण्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट। 4 डिसेंबर 2023ला मोदींच्या हस्ते अनावरण झालेलं होतं। सिंधुदुर्गमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर नौदलाची पहिली प्रतिक्रिया, दुर्घटनेनंतर निवेदन जारी करून खंत व्यक्त केली। दुर्दैवी अपघाताच्या कारणाचा त्वरित तपास करण्यासाठी राज्य सरकार आणि संबंधित तज्ज्ञांसह नौदलाकडून पथक नियुक्त, लवकरात लवकर पुतळा दुरुस्ती, पुनर्स्थापना आणि पुनर्स्थापित करण्यासाठी नौदलाची पावलं। शिवरायांचा पुतळा कोसळणं दुर्दैवी, पुतळा नौदलानं उभारला होता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, नौदलाचे अधिकारी राजकोट किल्ल्याला भेट देणार, शिंदेंची माहिती। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। या संपूर्ण प्रकरणांमध्ये संबंधितांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया। निलेश राणेंनी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर जाऊन घटनास्थळाची पाहणी केली, या प्रकरणात चूक असलेल्या कोणालाही सोडणार नाही, निलेश राणेंची प्रतिक्रिया। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून विधानसभेसाठी समन्वयकांची नेमणूक करण्याला सुरुवात, भाजपला मदत करण्याच्या दृष्टीने नेमणूक, खात्रीलायक सूत्रांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।